सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आहे आणि आपण आज घराघरात गणपती बाप्पांची पूजा केली जाते। शिवाय आज श्राद्ध आहे, श्राद्ध पक्ष आहे, तर जे कोणी वारलेले असतील म्हणजे ज्यांचे मृत्यू झालेले आहे त्यांच्या आज भरणी श्राद्ध सुद्धा करत असतात। परंतु ह्या श्राद्ध पक्षातील संकष्टीला एक वेगळाच महत्त्व आहे। त्यामुळे ह्या संकष्टीला आपण आपल्या घरावर जर का पितृदोष असेल किंवा आपल्याला पितृदोष असल्यामुळे आपल्याला खूप सारे त्रास संकट उद्भवत असतात, त्यामुळे हे सगळे संकट दूर करण्यासाठी किंवा पितृदोषाचा काही प्रमाण कमी करण्यासाठी, त्रास थोडासा कमी करण्यासाठी आपण काही असे उपाय करू शकतो। ह्या संकष्टीतच आपण आपल्या गणपती बाप्पांच्या समोर हा उपाय करू शकतो जो मी तुम्हाला सांगणार आहे। पितृदोष कोणाला असू शकतो तर बघा, बऱ्याच पिढ्यानुपिढे चालत आलेला हा पितृदोष आपल्याला आपल्या मुलांना, आपल्या मुलांच्या मुलांना जर का आपण पितृशांती किंवा काही पितृंचे उपाय केले नसतील तर हे पिढ्यानुपिढे चालत असतात। त्यामुळे आपल्याला वेळेतच काही आपल्याला उपाय किंवा विध्या वगैरे करायच्या असतात। परंतु पितृदोषाच्या काही विधी ज्या आहेत, नारायण नागबळी म्हणा, तर त्या सामान्य माणसांच्या खिच्याला परवडण्यासारख्या विध्या नसतात किंवा वेळही आपण तितका सारखा देऊ शकत नसतो। त्यामुळे हे लहान सहान उपाय आहेत, परंतु जे अत्यंत प्रभावशाली असे आपल्याला उपाय करायचे असतात। आज माता तुळशीची सुद्धा पूजा केली जाते आणि ज्याला आपण साखर चौथ म्हणतो, साखर चौथीचाच उपास असतो आणि आजच्या दिवशी माता तुळशीची सुद्धा पूजा केली जाते। परंतु आपल्याला गणपती बाप्पाजवळ काळ्या तिळांवर असा उपाय करायचा आहे ज्याने आपले पितृदोष कमी होणार आहेत, आपल्याला घरातल्या इडापिडा, घरातले आजार, नजरदोष ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर होणार आहेत, कमी होणार आहेत। काय करायचं आहे नक्की ऐका। गणपती बाप्पांची विधिवत तुम्ही पूजा केलेलीच असेल, कारण आजचा दिवसच गणपती बाप्पांचा आहे। तर ह्या दिवशी तुम्हाला दुर्वा, लाल फूल आणि शक्य झालं तर क्षमीपत्र आणि 21 मोदकांचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। आता सगळी विधिवत पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला संध्याकाळी एक दिवा लावून घ्यायचा आहे। सगळ्यात पहिले एक प्लेट घ्यायची आहे। या प्लेटवर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत। हे काळे तीळ संकष्टी चतुर्थीला काळ्या तिळांचा महत्त्व आहे, त्यामुळे हे काळे तीळ आणि शिवाय श्राद्ध पक्ष सुद्धा चालू आहे। आपल्याला पित्रांना शांत करण्यासाठी हा उपाय करायचा आहे, पितृ प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे। तर एका प्लेटमध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे। ह्या काळ्या तिळावर आपल्याला एक कुठल्याही धातूचा किंवा कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे। आता ह्या दिव्यात 2 वाती मिळून एक वात तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यात तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे। आता हे तेल एवढं घाला की जे तुम्ही ज्या वेळेला, समजा तुम्ही 6:30-7ला हा जर उपाय करायला घेतला तर तो रात्री 12 वाजेपर्यंत तरी दिवा प्रज्वलित राहील ह्याची काळजी घ्या। जर का तुम्ही छोटा दिवा घेतला असेल तर लक्ष द्या, जर तो दिवा विझला तर पुन्हा लावू शकता, पण शक्यतो विझू देऊ नका। आता हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या दिव्याला अखंड थोड्याशा अक्षता, हळद कुंकू आणि धूपदीप लावून घ्यायचा आहे, पूजा करून घ्यायची आहे, दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर। आणि त्यानंतर एक आसन घेऊन 3 वेळेला तुम्हाला अथर्वशीर्षमचे पठण करायचे आहे। आता हे पठण व्यवस्थित करून घ्या आणि त्यानंतर तुमची जी कुठली इच्छा आहे किंवा पित्रांना कुठलाही ज्या योनीत असेल त्या योनीत त्रास होऊ नये त्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ह्या दिव्याला प्रार्थना करायची आहे। आता हा दिवा प्रज्वलित झाला, अथर्वशीर्षम म्हटलं म्हणजे तुमचा उपाय संपला नाही। तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी हे जे तीळ आहेत हे तीळ आपल्याला वाहत्या पाण्यात सोडायचे आहेत। तर दुसऱ्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पुन्हा पूजा करायची आहे, त्यानंतरच हे तीळ वाहत्या पाण्यात सोडायचे आहेत आणि हा उपाय तुमचा इथेच पूर्ण झाला। आता दुसरा उपाय कुठला आहे, जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करत असाल, विधिवत पूजा झालेली असेल, त्यावेळेला तुम्हाला एक मूठ भरून हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे मूग आपल्याला आपली इच्छा बोलत गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत। हे मूग अर्पण केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा गणपती बाप्पांची पूजा करायची, सगळी पूजा आवरून घ्यायची आणि हे जे मुठभर आपण मूग गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केलेत, ह्या मुगामध्ये थोडासा गूळ घालायचा आणि हे गूळ आणि मूग आपल्या दारात आलेल्या गाईला खाऊ घालायचे आणि खाऊ घालून आपली इच्छा बोलायची। तर असे छोटे छोटे उपाय असतात ज्याने आपल्या घरावरचा नजरदोष, पितृदोष किंवा इडापिडा
सगळे आजार दूर करण्यासाठी हे लहान सहान उपाय असतात. तर तुम्हाला कसे वाटले तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.